तर तिकडे अमरावतीमध्ये सायन्स कोर मैदानाच्या आरक्षणावरून आता वाद निर्माण झालाय। उद्या नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे। तर बच्चू कडू यांच्या उमेदवाराची देखील याच ठिकाणी सभा होणार आहे। बच्चू कडू यांनी सभेसाठी मैदान आरक्षित केलंय, तर राणा यांच्याकडून देखील मैदान आम्हीच आरक्षित केल्याचा दावा करण्यात आलाय। त्यामुळे अमरावतीमध्ये मैदानावरून राणा विरुद्ध बच्चू कडू असा संघर्ष पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप सध्या आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, सायन्स कोर मैदानाच्या आरक्षणावरून पुन्हा एकदा कडू विरुद्ध राणा असा सामना रंगताना दिसतोय। नक्कीच सागर, सायन्स कोर मैदानावरनं जो आहे तो पुन्हा एकदा वाद निर्माण झालेला आहे। बच्चू कडूंचे उमेदवार दिनेश बुब यांची जी आहे ती उद्या प्रचार रॅली आहे आणि त्यासाठी आम्ही 23 ते 24 तारीख असे 2 दिवस मैदान आरक्षित केल्याचं जे आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे अमित शहांच्या सभासाठी आम्ही देखील मैदान आरक्षित केल्याचा दावा जो आहे तो आमदार रवी राणांनी केलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो अमित शहांच्या सभेसाठी या ठिकाणी जोरदार अशी तयारी करण्यात आलेली आहे। उद्या अमित शहांची सभा आहे। दुसरीकडे बच्चू कडू देखील याच मैदानावर प्रचार रॅली आणि उमेदवाराची सभा घेण्यासाठी ठाम आहे। त्यामुळे कुठलाही वादंग निर्माण होऊ नये यासाठी जो आहे तो पोलिसांचा बंदोबस्त सध्या सायन्स कोर मैदानावर जो आहे तो लावण्यात आलेला आहे। दंगा नियंत्रण पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आधीच जर आपण पाहिलं तर बच्चू कडू आणि रवी राणांचा वाद जो आहे तो सर्वश्रुत आहे आणि दुसरीकडे आता मैदानावरून जो आहे तो पुन्हा एकदा वाद निर्माण झालेला आहे। उद्या शेवटला दिवस आहे प्रचाराचा, प्रचार रॅली थंडावणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्या जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यात राहुल गांधींची सभा आहे, अमित शहांची सभा आहे। दुसरीकडे प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ रॅली देखील काढण्यात येणार आहे, त्यासाठी याच ठिकाणी सभा होणार आहे। परंतु आपण जर पाहिलं तर जागेवरनं जो आहे तो वाद निर्माण झालेला आहे। त्यामुळे काय होतं, दोन नेते जे आहेत ते पुन्हा आमने सामने या जागेच्या निमित्त येण्याची शक्यता आहे। त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी जे आहे ते या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे। बच्चू कडूंचं म्हणणं आहे की आम्ही या मैदान आरक्षित केलं 23-24 तारखेचं, त्याचं शुल्क देखील प्रशासनाकडे भरलेलं आहे असं बच्चू कडूंनी सांगितलं। दुसरीकडे रवी राणा म्हणतात की आम्ही देखील हे मैदान आरक्षित केलेलं आहे, त्यामुळे जे आहे ते मैदानावरनं पुन्हा वाद निर्माण होणार आहेत। निवडणूक अवघ्या 2 ते 3 दिवसांवर येऊन ठेपलेल्या 26 तारखेला मतदान होणार आहेत अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी आणि त्याच पार्श्वभूमीवर दुसरीकडे जर पाहिलं तर सभेसाठी जी जागा आहेत, मंडप आहेत, ग्राउंड आहे, यावरनं जे आहे ते दोन नेते पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता आहे। नक्कीच स्वप्नील, तर या संपूर्ण वादावर आपलं लक्ष असणार आहे। दरम्यान बच्चू कडू आणि रवी राणा यांनी नेमके एकमेकांवर याच संदर्भात काय आरोप केले ते आपण पाहूया। 24 तारखेला आमची सभा आणि रॅलीचं नियोजन आहे। लेखी तक्रार आता आम्ही देतो आहे। आरक्षित केल्याचे आम्ही पैसे भरले, पावती भेटली, परंतु दबावापोटी आता तिथं एक पेंडॉल टाकून ठेवलेला आहे। उद्या या निवडणुकीला गालबोट लागू नये याची जबाबदारी प्रशासनाची आहे। अशा प्रकारचं मुद्दामून भांडण करायचं, आरक्षित असलेलं मैदान शक्तीचा वापर करून अशा पद्धतीने जर म्हणजे आम्हाला दबाव आणला तर त्याचे परिणाम चांगले होणार नाही। तो नवनीत जे राणाचा आहे। बच्चू कडूला नेहमी मीडिया प्रेमी आहे, ते मीडियाला मध्ये राहण्याची त्यांची सवय आहे। कोण्या मोठ्या माणसाला विरोध करणे आणि TRP मिळवणे हा त्यांचा धंदा झालेला आहे। पण सत्य परिस्थिती आहे की 4 वेळा युवासेना पार्टीच्या नावाने परमिशन मागितली, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाची पक्ष आहे त्यांच्या नावाने परमिशन मागितली, भाजपच्या नावाने परमिशन मागितली। त्याच्या सगळ्या ओसे आमच्याकडे आहे। जर हिंदुत्वाच्या विचाराच्या रॅलीचा किंवा प्रोग्रामचा अमित शहाजींचा विरोध करून त्यांना प्रसिद्धी मिळवायची आहे तर त्यांना लखलख आहे।